अंमलबजावणीसाठी आमचे मित्र सहकारी दीपक बोराडे जालना येथे 17 सप्टेंबर पासून आमरण उपोषण करतायत। उपोषणाचा 10वा दिवस आहे, पण अद्यापही या सरकारने साधी दखल घेतली नाही। म्हणून आज महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज परभणी जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधव या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे। आणि या ठिकाणी मी सरकारला एवढंच इशारा देतो की 2014ला आपण जे आम्हाला बारामतीमध्ये आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन काही 1-2 हजार लोकांसमोर नव्हतं, 10-15 लाख लोकांचा जनसमुदाय होता। आपण काल पाहिलं असं 24 तारखेला अतिविराट असा मोर्चा धनगर समाजाचा इशारा मोर्चा होता। आमची सरकारला विनंती आहे, आम्हाला कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रश्न नाही, आम्ही उलट सहकारी करणारे माणसं आहेत, कायदा मानणारे माणसं आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला घटनेमध्ये 36 क्रमांकाला धनगर समाज एसटी आरक्षणाची आरक्षण दिलेलं आहे, त्याची फक्त आमची अंमलबजावणीची मागणी, आमची आजची मागणी नाही। 60-70 वर्षापासून आमची अनेक पिढ्या या आंदोलनामध्ये झालेले आहेत। माझी एवढीच विनंती आहे की जर आपण 2014 प्रमाणे जे आम्हाला या ठिकाणी 5 नोव्हेंबर 2017ला नागपूर येथे एक आम्ही धनगर समाजाचा असाच आरक्षण निर्णय मेळावा घेतला होता। त्या मेळाव्यामध्ये माननीय खासदार डॉक्टर विकास महात्मे साहेब त्याचे प्रमुख होते। त्या ठिकाणी आम्ही एक घोषणा दिली होती की क्या हुआ तेरा वादा। तेव्हा स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदी आमचे प्रमुख पाहुणे होते त्या आंदोलनाचे। त्यावेळेस विचारला होता की क्या हुआ तेरा वादा, त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री मोदींनी शब्द दिला होता हम वादा निभाएंगे। आमची एवढीच मागणी आहे की आमचा दिलेला वादा निभावा आणि परत एकदा आम्हाला 2014 पासून जो धनगर समाज मोठ्या संख्येने आपल्या पाठीशी आहे असंच आपण ठेवा, अन्यथा जे धनगर समाज तुम्हाला सत्तेत बसू शकते तो धनगर समाज तुम्हाला बेदखल केल्याशिवाय राहणार नाही।